नमस्कार, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण मोड आलेल्या मटकीची एकदम गावरान पद्धतीने तर्रीदार रस्सा भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. अगदी कमी साहित्यात आणि कमी कमी वेळामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करून घेतलेला आहे. आता त्या कुकरमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेतले आहेत. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतत राहायचा आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहेत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आले आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. ही पेस्ट मी फ्रेशच वापरली आहे. आता आपण आले लसणाची पेस्ट देखील व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून आल्याचा व लसणाचा कच्चेपणा राहणार नाही. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता कांदा देखील आपला व्यवस्थित भाजला आहे. त्यानंतर आपण मोड आलेली मटकी घ्यायची आहे. इथे मी साधारण 200 ग्रॅम मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कुकरमध्ये घालून घेऊया आणि ती देखील एक साधारण 2 ते 3 मिनिटे अशीच परतत राहायची आहे. मटकी व्यवस्थित परतून भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे. मटकी बुडेल इतकं आपण पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. ते देखील एकदा व्यवस्थित मिक्स करून यानंतर आता कुकरला आपण झाकण लावून घ्यायचं आहे. झाकण लावून कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची आहे. शक्यतो कुकरची 1च शिट्टी करून घ्यायची आहे. मटकी लवकर शिजते. जास्त शिट्टी झाली तर मटकीचा गाळ होतो. कुकर थंड होईपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करून घ्यायची. मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो अशा पद्धतीनं गॅसवरती भाजून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून झालंय की त्यानंतर मी अर्धी वाटी खोबरं देखील भाजून घेणार आहे. खोबरं लवकर करपतं, त्यामुळे मी शेवटी भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे भाजलेलं कांदा, टोमॅटो आणि खोबरं आणि काही कोथिंबिरीच्या काड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतलेली आहे. तोपर्यंत आपला कुकर देखील थंड झालेला आहे. आता आपण बघू शकता मटकी देखील आपली एका शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजलेली आहे. जास्त याचा गाळ देखील झालेला नाही. आता आपण भाजीला फोडणी द्यायची तयारी करूया. तर गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये साधारण मी 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, जेणेकरून या मसाल्यामध्ये पाण्याचे प्रमाण आहे ते कमी होईल.
या मसाल्यातील सर्व पाणी आटलं की मसाल्याला तेल सुटायला सुरुवात होते. याच पद्धतीनं आपण मसाला भाजून घ्यायचा आहे. हा मसाला व्यवस्थित भाजला की याला तेल सुटायला सुरुवात होते. म्हणजेच यातील सर्व पाणी आटलं की मसाल्याला तेल सुटतं. अशा पद्धतीनं मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊयात. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा आपले घरगुती लाल तिखट घातलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पावडर मसाले करपणार नाहीत. ते पाणी आटल्यानंतर व आपले मसाले व्यवस्थित भाजले की परत एकदा तेल सुटायला सुरुवात होते. त्यानंतर आपण याच्यामध्ये उकडून घेतलेली मटकी घालून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हवं तितकं आपण रस्सा करू शकतो. जास्त पातळ हवा असेल तर पाणी थोडंसं जास्त घालायचं किंवा मीडियम हवा असेल तर आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. मी इथे 1.5 ग्लास परत पाणी घालून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं होतं. त्याच पद्धतीनं आता परत एकदा अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता परत एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून या भाजीला साधारण 5 ते 6 मिनिटे अशीच उकळी येऊ द्यायची आहे. याच्यामध्ये मी परत वापरताना गरम पाण्याचा वापर केलेला आहे. गरम पाण्यामुळे भाजीला चव देखील छान येते आणि रश्श्याला रंग देखील सुंदर येतो. अशा पद्धतीने 5 ते 6 मिनिटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे. अगदी भाजीला दाटसरपणा देखील आलेला आहे. 5 ते 6 मिनिटानंतर बघा भाजीचा कलर सुरेख दिसत आहे. त्यानंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही गावरान पद्धतीने बनवलेली मटकीची तर्रीदार रस्सा भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.